दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. आज आपण पाहणार आहोत श्री दत्तात्रय प्रभू चरित्र मधील लीला क्रमांक 3, मातेचे सत्वरक्षण. बद्रिकाश्रमामध्ये श्री दत्तात्रेय प्रभू बालवेशांमध्ये खेळक्रीडा करू लागले. या परम पवित्र भूमीमध्ये अत्रि ऋषी आणि अनसूया माता यांच्या भेटीसाठी अनेक सिद्ध साधक उपासक येत असत. एक वेळ माता अनसूयेच्या भक्तिभावपूर्ण आदरातिथ्याने भारावून गेले. माता अनसूयेच्या ठिकाणी असलेल्या देदीप्यमान अशा पतिव्रतत्वाच्या तेजबलाची त्यांना जाणीव झाली. नारद महर्षी बद्रिकाश्रमातून निघून सत्यलोकी गेले. त्या ठिकाणी ब्रह्मपत्नी सावित्री पुढे त्यांनी माता अनसूयेच्या पतिव्रता धर्माची ख्याती वर्णन केली. तसेच महर्षी नारदांनी याच गोष्टीची पुनरावृत्ती वैकुंठ व कैलासालाही केली. आजवर स्वतःलाच पतिव्रता धर्माचे अग्रगण्य समजणाऱ्या सावित्री, लक्ष्मी आणि पार्वती यांच्या अहंकाराला ठेच लागली. तात्काळच या तिघींनीही एकत्र येऊन विचारविनिमयाने माता अनसूयेच्या पतिव्रता धर्माचे सत्वहरण करण्याची योजना. या तिघींनीही आपापल्या पतींना अनसूयेने आमचा अपमान केला आहे, त्यामुळेच तुम्ही काहीही करून तिचे सत्वहरण करावे असे सांगितले. स्त्रीहट्टापुढे ब्रह्मा, विष्णू व महादेव हे विवश झाले आणि माता अनसूयेचे सत्वहरण करण्यासाठी मार्गस्थ झाले. तिन्ही देव ब्राह्मण वेशाने बद्रिकाश्रमाला अत्रि ऋषी अनसूया माता यांच्या द्वारी पोहोचले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी नदीतीरी गेले होते. द्वारी आलेल्या ब्रह्मवंदांना माता अनसूया वंदन करून आदरातिथ्य करू लागली. तिन्ही देवांनी मातेकडे भोजनाची आकांक्षा व्यक्त केली. त्यांच्या विनंती अनुरूप माता त्यांच्या भोजनाची तयारी करण्यास प्रवृत्त होऊन त्यांना विनंती करते. मी त्वरित आपल्या भोजनाची तयारी करते. माता अनसूयेने असे सांगितल्यानंतर तिन्ही देवांनी त्यांना सांगितले की, माते, तुझ्या पतिव्रता धर्माची प्रसिद्धी ऐकून आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आमच्या जवळील पदार्थ घेऊन त्याचा स्वयंपाक करून आम्हाला भोजने. त्यांच्या या विनंतीमागील हेतू मातेच्या लक्षात आला नाही. त्या ब्राह्मणांनी सोबत असलेला शिधा मातेकडे सुपूर्द केला. तो शिया स्वच्छ करताना तिच्या लक्षात आले की दिलेला शिधा हे कोणते धान्य नसून ते गारगोट्यांचे कण आहेत. आता माता अनसूयांना ब्राह्मणांच्या मनातील हेतूची कल्पना आली, तेव्हा तिने परब्रह्म परमेश्वराची प्रार्थना करून ते गारगोट्यांचे कण शिजण्यास ठेवले आणि ध्यानस्थ होऊन परमेश्वर आराधनेत मग्न झाली. मातेच्या मनातील अस्वस्थता जाणून बालवेशातील प्रभू चुलीजवळ पोहोचले. चुलीवर शिजणाऱ्या गारगोट्यांकडे कृपादृष्टीने पाहे आणि त्या गारगोट्यांचा भात तयार झाला. भात शिजण्याच्या आवाजाने माता अनसूयांची ध्यान अवस्था विचलित होऊन त्या डोळे उघडून पाहू लागल्या व शिजणारा भात पाहून त्यांच्या वाहू लागल्या. परमेश्वराने माझी लाज राखली म्हणून त्या हात जोडून निश्चिंत झाल्या. तयार झालेला भात घेऊन माता त्या 3 ब्राह्मणांकडे आल्या. आपण आणलेल्या गारगोट्यांचा भात पाहून तिन्ही ब्राह्मण विस्मयचकित झाले. त्यांना माता अनसूयेच्या तपोबलाची प्रचिती आली. मात्र तरीही आपापत्या पत्नींच्या हट्टाखातर माता अनसूयेचे सत्वहरण करण्यासाठी त्यांनी एक आगळीच, हे माते, जर तुला आमचे आदरातीत करायचे असेल, आम्ही विन्मुख तुझ्या दारातून परत जाऊ नये असे वाटत असेल, तर आम्हाला तू पूर्णपणे विवस्त्र होऊन भोजन वाढावे. अतिथींच्या लोकविलक्षण मागणीने माता स्तंभित झाली. तिची द्विधा मनस्थिती निर्माण झाली. मागणी अस्वीकार करावी तर आलेला अतिथी विमुख परत जाईन आणि त्यांची मागणी मान्य करणे हे पतिव्रता धर्माच्या विपरीत आहे. आता पुन्हा ती माता उभ्या उभ्या नेत्र बंद करून ध्यानस्थ झाली. त्या जगनियंत्या परमेश्वराला करुणाद्र भावावस्थेत विनंती करू लागली, हे जगद्विश्वरा, करुणा करा. अनिमित बंधू, सख्या, मायबापा, का अशी माझी परीक्षा पाहत आहेस? मनामध्ये परमेश्वराला आळवीत असताना आपल्या मातेची झालेली विवंचना पाहून अंगणात खेळणारे बाळ सेंगऋषी, सर्वज्ञ असलेल्या त्या करुणाघनाने मातेचे सत्त हरण करू पाहणाऱ्या ब्राह्मण वेशातील
तिन्ही देवांच्या मस्तकावर हात ठेवून त्यांना नवजात बालक बनविले. नेत्र बंद करून परमेश्वराची करुणा करणाऱ्या माता अनसुयेच्या कानावर आक्रंदन करणाऱ्या बालकांचा आवाज कानी पडला. डोळे उघडून पाहते तर झालेला चमत्कार दृष्टीस पडला. करुणाघनाने माझ्या सत्वाचे रक्षण करण्यासाठी या अतिथींची इच्छापूर्ती लक्षात घेऊन मातेने आता विवस्त्र होऊन तयार केलेला गारगोट्यांचा भात त्या तिन्ही बालकांना खाऊ घातला. त्यांना भोजन करून आपले वस्त्र परिधान करून माता अनसूया त्या बालकांना पाळण्यात. इकडे ध्यानसाधनेसाठी नदीकाठी गेल्या अत्री ऋषींनी आपल्या अंतर्ज्ञानाने परमात्म्याची ती अगाध लीळा जाणली. आपल्या ठिकाणी जन्माला आलेले हे बालक कोणी सामान्य नसून हा पूर्णब्रह्म परमेश्वराचा अवतार असून जीवांच्या उद्धारासाठी हा अवतरित झाला आहे याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी मनोमनच त्या भगवंताला वंदन केले. माता अनसूयेच्या पतिव्रता धर्माच्या ख्यातीने अस्वस्थ झालेल्या ब्रह्मा, विष्णू व महादेव या तिघांच्या पत्नी सावित्री, लक्ष्मी आणि पार्वतीने अनसूयेचे सत्व हरण करण्यासाठी आपापल्या पतींना पाठविले. परमेश्वराच्या कृपाशीर्वादाने माता अनसूयेचे सत्व अबाधित राहिले. उलट तिन्ही देवांचीच फजिती झाली. तिन्ही देवांना श्री दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या विज्ञान शक्तीने बालक रूपात रूपांतरित केले. खूप वेळ होऊनही आपले पती परत का आले नाहीत याची विवंचना तीनही देवपत्न्यांना सतावित होती. शेवटी त्यांनी महर्षी नारद मुनींना नारद मुनींनी किंचित स्मितहास्य करीत घडलेला सर्व वृत्तांत तिघींना कथन केला. ही सर्व घटना ऐकून आता तिघींनाही आपल्या कृत्याचा आता पश्चाताप झाला. तदनंतर त्यांनी माता अनसूयेची माफी मागायचे ठरवले. महर्षी नारद तीनही देवपत्न्यांसहित बद्रिकाश्रमी येऊन पोहोचले. माता अनसूयेच्या चरणाला स्पर्श करीत आता दुःखपूर्वक आपण केलेल्या अपराधाची क्षमा मागू लागल्या. हे महामाते, तूच आता खऱ्या अर्थाने तीनही देवांची जननी आहेस. हे महासती, आम्ही केलेल्या अपराधाची क्षमा कर व आमच्या पतींना आमच्या स्वाधीन कर. माता अनसूयेने नम्रपूर्वक त्यांना सांगितले की, हे देवींनो, हे सर्व अघटित घडविणारा तो परब्रह्म परमेश्वर आहे. तुम्ही सामर्थ्य, ऐश्वर्य व शक्ती संपन्न आहात, तेव्हा पाळण्यातून आपापल्या पतींना ओळखून घेऊन जा. माता अनसूयेने असे सांगताच त्या तिघी धावतच पाळण्याकडे पोहोचल्या. मात्र समोरील दृश्य पाहून मात्र त्यांची गतिमती क्षाळली. कारण पाळण्यातील तीनही बालके एकसारखीच दिसत होती. एखाद्याला घ्यावे आणि तो दुसराच निघाला तर आपलेच पतिव्रतत्व भंगायचे हा एक प्रश्न, आणि दसरे या संदिग्ध अवस्थेत त्या आता निस्तेज झाल्या. पुनश्च एकदा माता अनसूयेच्या चरणाला पकडून त्या क्षमायाचना करू लागल्या. हे माते, आता तूच आमची रक्षण करती आहेस. या संकटातून केवळ तूच आम्हाला वाचवू शकतेस. यावर माता अनसूया त्या तीनही देवपत्न्यांना सांगते, हे देवीनो, माझे सत्व रक्षणासाठी मी ज्या करुणाकराची प्रार्थना केली त्याच परमेश्वराची तुम्हीही आराधना करा. तोच दयानिधी तुम्हाला या विवंचनेतून मुक्त करू शकतो. माता अनसूयेच्या या मार्गदर्शनाने तीनही देवपत्न्यांना करुणाघनाला आळविले. मातेचे सत्व हरू पाहणाऱ्या त्या देवगणांच्या अहंकाराचा नाश झालेला पाहून तो जगद्गुरू मातेच्या मांडीवरून उठला आणि त्याने लिहिल्या तीनही बालकांना उचलून ज्याच्या त्याच्या पत्नीसमोर ठेवले. श्रीदत्तात्रेयांच्या त्या श्रीकर स्पर्शाने बालके पुन्हा आपल्या देवस्वरूपात आली. विनम्र होऊन त्या बालरूपातील श्रीदत्तात्रेयांच्या समोर नतमस्तक झाल्या. माता अनसूयेची क्षमायाचना करीत तिची स्तुती करू लागल्यात. हे जगज्जननी, कैवल्य निधानाची संजीवनी माते, तू उदार हृदयी आहेस. तुझ्या उदार हृदयात तू आम्हाला पुत्र स्वीकारून कृतार्थ केलेस. तुझ्या ऋणातून आम्ही कदापिही उतराई होऊ शकणार नाही. तू आमच्यासाठी केवळ देवस्वरूप आहेत. आम्ही तुला वारंवार वंदन करतो. अशा प्रकारे माता अनसूयेच्या सत्वाचे हरण करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या तीनही देवपत्नी व त्यांचे पती या सर्वांच्याच गर्वाचे हरण बालवेशातील श्री दत्तात्रेय प्रभूंनी आपल्या अलौकिक सामर्थ्याने केले. व्हिडिओ आवडला असेल लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. दंडवत प्रणाम.